एक्स्ट्रा मॅरिजल अफेअरचं पण प्रमाण वाढते, ते देखील म्हणजे घटस्फोटासाठी कारणीभूत आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतील की दुसरं लग्न आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मग हाच प्रकार होतोय की आपण जेव्हा आपल्या पती किंवा पत्नीकडून सॅटिस्फाईड नाही ह्या वेगवेगळ्या कारणास्तव, फिजिकल रिलेशन पासून, मेंटल रिलेशनशिप पासून, ट्रॉमा पासून, सोशल रिलेशनशिप पासून, पैशांपर्यंत, हे 4-5 जे ऍस्पेक्ट्स आहेत, माया, प्रेम, पैसा, आर्थिक वगैरे, या ऍस्पेक्ट्स मध्ये काही नाही मिळालं तर 2 पैकी एक जण बाहेर हे शोधतोय. हे मेन रिझन. डिव्होर्ससाठी हे कारण पुरेसं खूप महत्वाचं आहे. सेक्शन 13 मध्ये ऍडल्टरी हे पहिलं कारण आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की रिलेशनशिप विथ अदर दॅन हजबंड, रिलेशनशिप विथ अदर दॅन वाईफ, म्हणजे पती किंवा पत्नी सोडून इतराबरोबर ठेवलेले अनैतिक संबंध हे तुमच्या घटस्फोटासाठी अतिशय महत्वाचं कारण आहे. यामध्ये एक गोष्ट ऍड करतो की ज्यावेळेस आपल्याला पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध कळतात आणि तुम्ही डिवोर्स फाईल करता, त्यावेळेस फक्त पत्नी विरुद्ध घटस्फोट दाखल करून चालत नाही, तर ज्याच्या बरोबर पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध आहेत त्याला सुद्धा पार्टी करावं लागतं. 3 लोकांची डिवोर्स केस होते ती, आणि जर त्याला पार्टी केलं नसेल, नुसतंच म्हटलं असेल याच्या बरोबर आहे, तर ती डिवोर्स केस फेल होऊ शकते. भारतात केस फेल 5 वर्षांनी होते, त्यामुळे चुका करू नये. आणि मग त्यामध्ये जो एक मी तुम्हाला म्हटलं होतं की तो मुद्दा, ते अनैतिक संबंध किंवा लग्न, जोपर्यंत पत्नी तुमच्या दुसऱ्या लग्नाला परमिशन देते तोपर्यंत ते लग्न लिगल आहे असं समजू. कारण की 494 कायद्यामध्ये काय म्हटले बायगमीमध्ये, की विदाउट परमिशन ऑफ अदर स्पाउस, विथ परमिशन ऑफ अदर स्पाउस किंवा विदाउट परमिशन ऑफ अदर स्पाउस, म्हणजे काय, परमिशन दिली तर चालते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.